नांदगाव पेठ MIDC मधील ट्रान्सफर चोरीचा गुन्हा उघड, 3 आरोपी अटकेत, 68,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नांदगाव पेठ MIDC परिसरात घडलेल्या मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा पोलीस ठाणे नांदगाव पेठ यांनी यशस्वीपणे उलगडा केला असून या प्रकरणात 3 आरोपींना अटक करत 100% चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ MIDC येथील सूर्यलक्ष्मी कॉटन कंपनी जवळील 83 kV सूर्यलक्ष्मी सबस्टेशन समोर असलेल्या मुख्य रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी 200 kV चा ट्रान्सफर, 63 kV चा ट्रान्सफर असे एकूण 68,900 रुपये किमतीचे विद्युत साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी पोलीस स्टेशन नांदगाव पेठ इथं अपराध क्रमांक 45/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 305 सह कलम 136 भारतीय विद्युत कायदा 2003 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद सुबान अब्दुल अजीज वय वर्ष 46, मोहम्मद इरफान अब्दुल खलील वय वर्ष 36, मोहम्मद युनूस शेख बशीर वय वर्ष 55, सर्व राहणार माहुली जहांगीर तालुका जिल्हा अमरावती यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले दोन्ही ट्रान्सफॉर्मर व संपूर्ण इलेक्ट्रिकल साहित्य जप्त करण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.